सन्माननीय रवींद्र वसंतरावजी चव्हाण जी, कांग्रेस दक्षिण जिल्हा अध्यक्ष माननीय हनुमंतराव बेटमोगरे जी, उत्तर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय राजेश जी पावडे जी, नांदेड शहराचे सारे अध्यक्ष अब्दुल सत्तार, एकनाथराव मोरे, शांतरळ, महेश देशमुख, त्याच्याच बरोबर फारुक अहमद, अविनाश भोसेकर, नरांगेजी, त्याच्याच बरोबर इंजिनियर इंगोले आणि सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही सगळे खाली बसलात तर थोडस बरं होईल. बसा खाली. सगळ्यांनी बसून घ्या जरा. भारतीय जनता पक्ष आणि RSS वाले असे म्हणतात आहेत की आम्ही असताना 2029 सुद्धा निवडणुका जिंकू आणि 2034 जिंकू अशी असणारी परिस्थिती. मी असं म्हणेन की हे तुम्हाला फसवणारं वाक्य हे लक्षात घ्या. खासदार साहेब आहेत, त्यांचं सेशन चालू होईल. नवीन सेशन ज्यावेळी चालू होईल तोपर्यंत एक नवीन युद्ध झालेलं असेल हे आपण लक्षात घ्या. ते युद्ध थांबवायचं असेल तर आपल्या सगळ्यांच्या हातात आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एवढे दिवस आपला असताना अमेरिकेशी भांडण झालं होतं का? तर नाही. अचानकपणे भारताचं आणि अमेरिकेचं भांडण काय आहे? अचानकपणे भारताचं आणि अमेरिकेचं भांडण काय आहे? भांडणाचा कळीचा दारच कोणी जर कोण असेल तर गुजरातचा गाठ्या आणि फाफडा, गुजरातचे गाठे आणि फाफडा हे दोघे त्याला जबाबदार आहेत हे आपण लक्षात घ्या. अमेरिकेने काय म्हटलं की आमचा रशियाचा तेल विकायला भारताचा विरोध आहे. ते म्हटले विरोध का आहे? तर रशियाचं तेल भारत जरी विकत असला तर त्याच्यातून नफा होतोय, तो नफा भारताच्या तिजोरीमध्ये जात नाही, तर तो असणारा नफा रिलायन्सकडे जातोय हे आपण लक्षात घ्या. हे जे नवीन पेट्रोल पंप आपण बघितलेला आहे, नैना म्हणून आपण बघितलेला आहे, ते नैना पेट्रोल कंपन्या ज्या आहेत त्या नफा खातात. हा नफा साधा सुधा नफा नाहीये. तुम्ही गुगल वरती गेलात तर रशियाचं तेल विकल्यामुळे दर वर्षाला नफा किती होतो
तर 44,000 कोटीचा नफा होतो. किती नफा होतोय? 44,000 कोटीचा असणारा नफा होतो. अमेरिका हेच म्हणते की या नफ्याचा सामान्य माणसाला फायदा काय? सामान्य माणसाला फायदा काय? तर सामान्य माणसाला अजिबात त्याचा काहीच फायदा नाही. तो उलट दर 3 महिन्याला, दर 4 महिन्याला पेट्रोलचा भाव, डिझेलचा भाव, सिलेंडरचा भाव हा वाढत चाललाय. अशी असणारी परिस्थिती आहे. ही जी लूट आहे, ही जी लूट आहे, ही लूट गाठ्या आणि फापड्याला सांगण्यात आलं त्या एका इंडस्ट्रियलिस्टच्या घशामध्ये जाऊ देऊ. मित्रो, प्रधानमंत्री हा देशाचा जरी असला तरी त्याचा आत्मा हा गुजरातमध्येच अडकलेला आहे, हे आपण लक्षात घ्या. त्याचं शरीर हे देशभर फिरत जरी असलं, त्याचं शरीर देशभर जरी फिरत असलं, ते फिरतं एवढ्याच साठी की गुजरातला काय घेऊन जाता येईल का, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून याला मी देशाचा पंतप्रधान म्हणत नाही, तर हा असणारा गुजरातचा पंतप्रधान आहे, हे आपण असणारं लक्षात. आज अवस्था अशी आहे की सिंदूरचं युद्ध झालं, जगभर मोदी फिरून आले. एकही देश राहिला नसेल की जिथे मोदी गेला नसेल. आम्ही हा करारनामा केला, तो करारनामा दिला, याला एवढे पैसे दिले, त्याच्याकडून एवढं आम्ही केलं. पण सिंदूरच्या युद्धामध्ये एक तरी मित्र तुमच्या बाजूने उभा राहिला का? रशिया सोडून, रशिया सोडून एक तरी देश तुमच्या बाजूला उभा राहिला का? तर नाही. सिंधूचं युद्ध संपलं आणि आपण असताना बघितलं, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, चायना असेल, यांनी काय म्हटलं की आम्ही असताना पाकिस्तानला सामुग्री पुरवणार आहोत. सौदी अरेबिया असेल, UAE असेल, तुर्किस्तान असेल, आर्मेनिया असेल, इथली जी गोदी मीडिया जी आहे, इथली जी गोदी मीडिया जी आहे, जी भयानक परिस्थिती आपल्या समोर आणत नाही. त्यात भारताबरोबर एकही देश राहिलेला नाही, मित्र राहिलेला नाही. आणि का मित्र राहिला नाही? तर लुटमार करणारा पंतप्रधान, लुटमार करणारा पंतप्रधान आज विश्वाचा गुरु होतोय. आणि मी गुरु आहे असं तू म्हणतोय. तो म्हणतो साल्या तुला दाखवून देतो तू गुरु आहेस की कोण आहेस. ती लहान पोरांची भाषणं होत नाहीत का? तू माझ्याशी दादागिरी करतो का? मी तुला बघतो आता. आणि या सगळ्या देशाने या विश्वगुरूची जिरवायची ठरवलेली आहे. या सर्व देशाने या विश्वगुरूची जिरवायची ठरवलेली आहे. आणि जिरवायची असेल तर युद्धाशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि म्हणून चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांची
सव्वा महिन्यापूर्वी असणारी प्रेस कॉन्फरन्स झाली दिल्लीमध्ये आणि बेंगलोरमध्ये. आणि त्यांनी असं म्हटलं की नजीकच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला युद्धाला सामोरे जावं लागेल. नाहक नसताना आपल्याला युद्धाला समोर जावे लागतंय. याचं कारण जगाला या विश्वगुरूची जिरवायची आहे. जगाला या विश्वगुरूची जिरवायची आहे. तुम्हाला युद्ध पाहिजे का? तुम्हाला सगळ्यांना युद्ध पाहिजे का? आता युद्ध नसेल तर त्यांनी जिरवण्यापेक्षा तुम्हीच जिरवा ना या खाकडान फाफड्यात. त्यांनी जिरवण्यापेक्षा हा गाठे आणि फाफडा जो आहे त्याची तुम्हीच जिरवा. नांदेडमध्ये बीजेपीची सत्ता आली नाही तर संदेश काय जातो? नांदेडमध्ये बीजेपीची सत्ता आली नाही तर संदेश काय जातो? काय जातो? अशोकराव तर प्यादा आहे बिचारा. तिथं आदर्श घोटाळा तुम्ही घाबरत घाबरत कधी ह्याच्यात कधी त्याच्यात कधी त्याच्यात. अशोक चव्हाणांना एवढं म्हटलं की नांदेडकरांचा अंत बघू नका. त्यांनी आंदोलन केलं तर म्हटलं आदर्श आपला तिहार जेलमध्ये दिसेल, दुसरं कुठे दिसणार नाही. आणि म्हणून उद्याचा असणारा संदेश सुधारणार आहे. जगाला जो संदेश जाणार आहे की भारतीय जनता, भारतीय मतदार यांनी RSS भारतीय जनता पक्षाशी फारकत घ्यायला सुरुवात केलेली आहे. हा जगभर संदेश त्या ठिकाणी जाणार नाही. त्याला भारतीय जनतेशी युद्ध करायचं नाही आहे, त्याला गाठे आणि फाफडा जगाचा जो गुरु व्हायला बघतोय त्याची जिरवायची. तुम्ही जर जिरवली तर तो म्हणेल आपलं काम झालं, आता जिरवायची गरज नाही. आपण जर जिरवली तर तो म्हणेल यांची जिरवायची गरज नाही. आणि डोक्यावरती जे युद्ध मंडळात आहे ते असणारा थांबणार आहे अशी परिस्थिती. महानगरपालिकेची निवडणूक आहे. मला माहिती आहे अनेक जण म्हणतील गटाराचा प्रश्न आहे, याचा प्रश्न आहे, त्याचा. अरे तो तर 5वीला पुसलेलाच आहे. पाच विमानं पडली हे सरकार अजून कबूल करायला तयार. युद्धामध्ये हे नुकसान होत असतं, नवीन काहीच नाही त्याच्यामध्ये. कुणी पडली कधी? पहिल्या दिवशी पडली. का पडली? मोदी त्याचं कारण सांगायला तयार नाही. आर्मी चीफ वाले म्हणायला लागले टेक्निकल मिस्टेक झाली. युद्ध करायचं की न करायचा हा निर्णय पंतप्रधान आणि त्याच्या कॅबिनेटचा. पण एकदा युद्ध करण्याचा निर्णय झाला, ते कसं करायचं, कशा पद्धतीने लढायचं त्याच्यासाठी आर्मी आहे ना.
पण या गाठ्याला आणि फाफड्याला असं वाटलं की आपण जगाचं गुरु झाल्यामुळे युद्धाचेही गुरु झालो म्हणून. पहिल्या दिवसाचं असताना जे युद्धातलं नुकसान झालं त्याची सगळी जबाबदारी ज्या गाठ्या आणि फाफड्यावरती आहे ही आपण लक्षात घ्या. गाठ्या आणि फाफड्यावरती आहे हे आपण लक्षात घ्या. आणि तिसऱ्या दिवसापासून आर्मी सांगितलं याला खड्ड्यात घाला आणि आपण लढलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती. गेल्या 70 वर्षाच्या भारतीय इतिहासामध्ये पंतप्रधानाचं कार्यालय एक बोलतंय आणि त्याच्या विरोधात आर्मीचा कमांडर इन चीफ हा वेगळं बोलतोय. हे झालंय का? मला उदाहरण करून दाखवा. ते कधीच झालं ना. सर्व पंतप्रधानाने आर्मी चीफचं नेहमीच ऐकत आले अशी असणारी परिस्थिती आहे. पण पुन्हा मागच्या महिन्यामध्ये पंतप्रधान म्हणाले की चायना आमचा असणारा मित्र आहे आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी चीफ ऑफ आर्मी स्टाफने प्रेस घेऊन सांगितलं की चायना आमचा शत्रू नंबर 1 आहे. दोन दिग्गज देते, एक पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसलेला आहे आणि एक आर्मी चीफ जो अख्खा देश त्या ठिकाणी सांभाळतो. आजची परिस्थिती एक म्हणतो चायना आमचा मित्र आहे आणि दुसरा म्हणतो चायना आमचा शत्रू आहे. माझ्यासारखा माणूस हा आर्मी चीफ वरती विश्वास ठेवतो आणि मोदी यांनी असताना चायनाकडून गडबड घोटाळा झाल्यामुळे तो चायनाची वाहवा करतोय अशी असणारी परिस्थिती. देशाला धोक्यात टाकण्याचं असणारं कामकाज इथल्या सनातन संघटना, हिंदू संघटनाचे जे प्रमुख आहेत, तुमचं आमचं भांडण चालत राहील. हे देशांतर्गत भांडण आहे. हे देशांतर्गत भांडण आहे. पण उद्याचे असणारे 5 राष्ट्र त्याच्यामध्ये आजची घ्यायची. त्याच्यामध्ये आणखीन येतील आणि खरंच त्या आर्मी चीफनी सांगितल्याप्रमाणे युद्ध झालं आणि त्यांच्याकडून सामग्री त्यांना मिळाली तर आपण स्वतःला असणारं शाबूत ठेवू शकतो का याचा विचार होणं हा गरजेचा आहे. आपण देशाला शाबूत ठेवतो का हा विचार करणं हा महत्वाचा आहे. आणि म्हणून इथल्या असणाऱ्या सनातन हिंदूवाद्यांना माझं आव्हान आहे की राजकारण चालत राहील, राजकारण हे चालत राहील, पण तेव्हा इथं माणसं शांततेने चालली तर. उद्याच्या युद्धाच्या खाईमध्ये चालली तर कोण कोणावरती राज्य करणार. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की या कॉर्पोरेशनचं निवडणूक जरी असेल तरी गाठ्या आणि फाफडा या दोघांपासून आम्ही फारकत घेतलेली आहे. हा संदेश या निवडणुकीतून गेला पाहिजे. आणि म्हणून
काँग्रेसचे उमेदवार, वंचितचे उमेदवार यांनाच आपण मतदान करा. पंजाला आणि गॅस सिलेंडरला आपण मतदान करा हे आवाहन करतो. आणि डोक्यावरचं असणारं युद्ध आहे हे टाळा याचं आवाहन करून आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत.